मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण तळणीचे मोदक करणार आहे. आता तळणीच्या मोदकसाठी लागणारे साहित्य बघूया. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 2 चमचे रवा घेतलाय आणि तांदळाचं पीठ घेतले 2 चमचे आणि याचं आपण मीठ टाकून आणि मोहन टाकून मीडियमसर असं भिजवून घेऊया. आणि आता गूळ घेतलाय आणि 1 वाटी डेसिकेटेड खोबरं घेतलंय आणि काजू घेतले. आपण याचं सारण करू यायचं. आता आपण कणिक भिजूया. पीठ आणि रवा आणि हे तांदळाचं पीठ, मीठ टाकूया आणि याच्यात 2 चमचे मोहन टाकूया. ते भिजवून घेऊया. असं हे करून मिक्स करू सगळं. थोडं पाणी टाकून याच्यात भिजवून घेऊया. पीठ भिजवून ठेवलं आहे, भिजवलं आपण छान. आता आपण याला 10 मिनटं ठेवूया. सारण करूया. आता आपण कढईत तूप टाकूया. टाकल्यापर्यंत गूळ टाकूया. गूळ असं छान विरघळतोय. आता आपण याच्यात आता डेसिकेटेड खोबरं टाकूया. काजू टाकूया. गॅस मिडियम स्लोच ठेवायचा. आता आपण काढूया. हे तसे छोटे बॉल करूया. आपण अशी पारी लाटून घ्यायच्या मोदकासाठी. मीडियम साईजची लाटायची. एकदम जाड पण नाही, पातळ पण नाही. असे आपण 2-3 लाटून घेऊया. तर बघा, आपण एक असं बोट घ्यायचं शेतले घ्यायचे. परत बाजूला त्याच्या बोट घ्यायचं. ज्यांना नवीन शिकायचं असेल त्यांना असं करून घेतले की पटकन येतो. सारण टाकूया त्याच्यामध्ये. त्या पाऱ्या करूया. असं बर्तन काढून आणि असं आपल्या मोदक तयार झाला. आपण दुसरा करूया. टाकूया तेलामध्ये तळायला. इथे मीडियम हवं तेल. कडक तेल असेल तर कच्चे राहू शकतात, खुसखुशीत नाही होत. तर कडक तेल असेल तर ते एकदम ब्राऊन लगेच होतात पण कच्चे राहतात. म्हणून असं वरतून सगळ्या साईडने आपण असं त्याला शिजवून घेऊ.